आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तो सकाळचा लाफ्टर क्लब इकडे झाला वाटतं. खिदळायला काय झालं? आम्ही कसली धमाल केली माहितीये. वृंदाताईला मुद्दामून सांगितलं की एका वकिलावर हल्ला झालाय. ती केवढी घाबरली. हो हो ना. आणि वृंदाताईच्या मनात अजिंक्य सरांविषयी किती काळजी ना ते सुद्धा दिसलं. मी सांगते ना, तिला त्यांच्याविषयी नक्की काहीतरी वाटतंय. पण तिने हे बोलायला हवं. आणि मेन म्हणजे तिच्या मनातली ही फिलिंग ना अजून स्ट्रॉंग व्हायला हवी. बरोबर बोललीस. बर, मनातल्या ठिणगीला हवा घालायचा प्लॅन कोणाचा होता? ओ विताई. अरे वा वहिनी, म्हणजे दादा म्हणतो तसं ठिणगीला हवा घालायचं काम जमलंय तुला. हो हो, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. ते काय, तुझ्या नवऱ्याला बैल म्हणाली. मुक्ता, सॉरी. बरं ठीक आहे, काही असो. आपल्या सगळ्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, बाकी काही नको. पण ही जशी आपली इच्छा आहे ना, तशी तुमच्या सासूची सुद्धा इच्छा आहे. हो, त्यांची पण हीच इच्छा आहे. अगं म्हणजे हे तर आहेच, पण त्यांची दुसरी एक इच्छा आहे. काय? हो, म्हणजे आपल्या प्लॅन नुसार आज दुपारी तो यम आला होता. त्याला बघून त्या घाबरल्या. म्हणून मी त्यांना शांत करायला म्हंटल की तुमची जी काही इच्छा असेल ती एका कागदावर लिहा आणि तो कागद तुळशीजवळ ठेवा, म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यांनी 2 चिठ्ठ्या ठेवल्यात. एक वृंदाताईच्या लग्नाची आणि दुसरी त्यांची जी इच्छा आहे ती. हो, त्यांची अजून काय इच्छा आहे? ते मला नाही सांगितलं ग. म्हणजे मी म्हणाले त्यांना की मी लिहिते इच्छा, त्या नको म्हणाल्या. त्यांनी स्वतःच ती इच्छा लिहिली आणि स्वतःच जाऊन तुळशीजवळ ठेवली. आकाश, काय रे, काय इच्छा असेल आईची? हॅलो. हॅलो. बोला. मला शमिका विषयी बोलायचं होतं म्हणून कॉल केला होता. बोला ना. ते हे आपलं. बोला, कशाविषयी होत आहे? मला हे सांगायचं होतं की बस विषयी का डब्याविषयी? शाळेविषयी सांगायचंय का तुम्हाला काही? हा हा, शाळेविषयीच. तिच्या शाळेत ना काही कार्यक्रम असणार आहेत. म्हटलं तुम्हाला माहिती असेल नसेल म्हणून फोन केला. परवा सुद्धा तिच्या शाळेत कार्यक्रम आहे. म्हटलं आठवण करून द्यावी ना. ठीक, शाळेकडनं सगळे डिटेल्स घेतो. ठीक आहे, थँक्यू. ठेवताय? हो. काही बोलायचं होतं का? नाही. तुम्ही काळजी घ्या बस.
बाई, दरवाजा कुठे उघडा ठेवला? देवा त्र्यंबकेश्वरा, अजिंक्य आणि वृंदाचं लग्न होऊ दे. दुसरी दुसरी. दादा, काय लिहिलंय? ही अशी इच्छा आईची? एवढा काय रिॲक्ट करतोय? काय इच्छा आहे नक्की? अहो बोला पटकन, काय लिहिलंय? अहो भाऊजी बोला ना काहीतरी. जीजू काय? अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? तुमची इच्छा वाचतोय. ए नाही नाही, असं वाचू नका रे, असं वाचायचं नसतं ग. वाचली आई, ही अशी इच्छा आहे तुझी? आई, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सासूबाई, अहो काय या वयात ही अशी इच्छा? ह आई, तुमच्या मनात हे असं असेल असं वाटलं नव्हतं. ही इच्छा आहे तुझी? वर तिकडे बाबांना काय वाटलं असेल याचा तरी विचार करायचास ग तू. ते तिकडे म्हणत असतील की माझ्या आशाने फार निराशा केली माझी. आई म्हणून तुझ्याबद्दल एक प्रतिमा होती आमच्या मनामध्ये. प्रतिमेला फार तडा दिलास तू आज. चल ग मुक्ता, हे वाच बघ, तुला तरी पटतंय का? अरे देवा, ही इच्छा आहे तुमची? देवा त्र्यंबकेश्वरा, अजिंक्य आणि वृंदाचं लग्न लवकरात लवकर होऊ दे.
पिऊन घ्या आधी, थंड होईल तो. मला ना विश्वासच बसत नाहीये. सासूबाईंची इच्छा ते या वयात ही अशी वाटलं नव्हतं ग. हो तेच ना, बरं झालं आपल्याला आभाने चिठ्ठीविषयी सांगितलं. मग काय, आपण चिठ्ठी वाचली म्हणून आपल्याला समजलं तरी. पण काय गो ओवीताई, आईंनी असा विचार करावा? मला तर असं विचार पण करवत नाही. तेच तर, एकीकडे देवदेव करायचं आणि त्याच देवाकडे ही अशी इच्छा पूर्ण करायला सांगायचं. त्या देवाने इच्छा ऐकली असेल ना, तर त्याने सुद्धा कान बंद करून घेतले असतील. तेच ना. आणि या वयात अशा वागण्याला काय अर्थ आहे? आपण आईंना काय समजत होतो आणि तो काय आहे? दुसरं कोणी असतं ना तर त्यांनी काय कशी इच्छा मागितली असती की बाबा माझ्या नातवाचं छान होऊ दे, भलं होऊ दे. पण त्यांनीही अशी इच्छा मागावी. तेच ना, मी काय म्हणते, सासूबाई तुम्ही कधी आलात? हे काय आम्ही कामच करत होतो, म्हणजे कामालाच लागलो होतो. तर तुम्ही सांगा काय नाश्ता बनवायचा आहे? कशाला बाई, कशाला विषय वळवताय आता? अच्छा, म्हणजे तुम्ही ऐकलं का सगळं? सगळं ऐकलं. एखाद्याची अशी जगावेगळी इच्छा असते, त्यात काय एवढं? हो असते ना, पण या वयात अशी इच्छा. चुकलंच बाई माझं. काय झालं? काय करताय? काही नाही सांगायचंय, अजिबात काही सांगायचं नाहीये. अहो आई, त्यात काय झालं? तुम्ही एखादी इच्छा मनात धरली, मग आम्ही सांगितले तर काय हरकत आहे? मी सांगते ना, काही सांगायचं नाही म्हणून. तुमची कामं करा तुम्ही. चला करा कामं. नाही, इथली कामं नाही, इथली कामं नाही, बाहेरची कामं. जायचं असेल ना तुम्हाला, जायचं असेल ना दोघींना, चला निघा. मी नाश्त्याचं बघते, जा. ठीक आहे, हा ठीक आहे, चल करा हे. जा जा बाई, आता बघते मी. हा नाही नाही नाही, काय सांगायचं नाहीये मला. तब्येतीचं नाही नाही, मुक्ता म्हणत होती की तुम्ही काहीतरी इच्छा धरली होती, ती मला सांगायची नाहीये. इच्छा नाही, इग्नोर्ड म्हणाली ती. हा हा, इग्नोर्ड म्हणजे करते ना मी तब्येतीकडे. इग्नोर्ड, दुर्लक्ष करते ना, त्याच इग्नोर्ड. इग्नोर म्हणतात त्याला, इग्नोर. हा, दुर्लक्ष म्हणतात त्याला. तर ते मी म्हटलं तिला सांगायचं नाही अजिबात. मी असं काही दुर्लक्ष वगैरे करत नाही, घेते मी काळजी बाई. नाही तर तुला सांगितलं ना, तू काय करशील बाई वृंदा, मग तुझं सगळं लक्ष माझ्याकडे लागेल, माझं पथ्य पाणी बघशील. या जातील दोघी निघून कामावरती मग, आणि मग तुझ्या मागे उगीच तसं नको ना, म्हणून म्हटलं तिला सांगायचं नाही अजिबात. एक मिनिट, काय काय चुकलं त्यांचं? या वयामध्ये तुम्ही तब्येतीची हेळसांड करणार आहात का? हा सांगा मला. नाही ना, माझं चुकलंय सगळं. मग तसं काय, मला बुद्धी झाली, तसं चुकलं माझं. संयम, संयम नाही ठेवला बाई मी. आता संयम कशाला? गोड काढायला. तब्येतीचं आहे ना हे, आता सांगते मी ते. मग गोड खाणं जरा कमी करायला हवं का नाही मी? खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळायला पाहिजे. ते सगळं संयम नाही राहिला, म्हणून सगळा प्रश्न निर्माण झालाय. बरं जाऊ द्या, तू नको टेन्शन घेऊ. समीरला चहा द्यायचा ना बाई. हा मग अगं बाई ग, चहा देते. हा बरं, मी आवरते सगळं. हा आवर. नाही गरम आहे का? अशाल तर ताई, मला जरा तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बर, समीरला तेवढा चहा देऊन येते. बर बर, ठीक. आले.
तर किलो मागे 5 रुपये जरी भाव वाढवला ना आपण, तुम्ही आलेच. तुला दाखवतो. किलो मागे 5 रुपये भाव वाढवला तर आपल्याला पडणार दादा. डोक्याचा फार भुगा झालाय रे. नवीन काहीतरी सांग. म्हणजे काही सुचत नाहीये मला, काही कळत नाहीये, कामावरती फोकस करता येत नाहीये. का रे, काय झालं? आता आपली आई असं कसं करू शकते रे? हो रे, माझी तीच अवस्था आहे. मला तर राहून राहून हा विचार येतोय की बाबा काय विचार करत असते. वर येऊन मला तोंड दाखवायच्या आधी ही अशी इच्छा. बाबा काय विचार करताय हो तुम्ही? नको 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 विचारूस, नको. तिकडे वरती बाबांना देवाला तोंड दाखवायची इच्छा होत नसेल. बोलताना खूप त्रास होतोय मला, पण आई विषयीच्या माझ्या मनातल्या प्रतिमेला फार छेद गेलाय रे आज. मराठीत बोल ना, कळेल असं. हा, इमेज ब्रेक झाली आई विषयी. समीर, चहा घे राजा. नको आहे मला. अरे मला माहिती आहे तुला काम करताना चहा लागतो. हो, मला काम करताना चहा लागतो, पण तुझ्या हातचा नको आहे. का बरं? माझ्या मनातल्या आईच्या प्रतिमेला ना छेद गेलाय. सावरू दे त्यातून. एकदा सावरलो की मग तुझ्या हातचं तिखट जेवण पण मी गोड म्हणून खाईन ग. तोपर्यंत नकोय हा चहा. घेऊन जा. अशाल तर ताई, झालं का तुमचं काम? हो हो. काय बोलायचं बाई तुम्हाला? हा बोला. काय नाही, ही चिठ्ठी मी वाचली. तुम्ही सुद्धा हा असा विचार करायला असं वाटलं नव्हतं मला. काय झालं बाई त्यात? अशी इच्छा आहे माझी. आता काय झालं? आपण तुम्हालाही कळू नये त्यात काय योग्य काय अयोग्य. आता धर्मेंद्रला मला मिठी मारावीशी वाटली आणि तशी माझी इच्छा होती. काय बिघडलं? काय चुकलं त्यात? काय आता धर्मेंद्र कुठून आला मध्ये? मी या चिठ्ठीविषयी बोलतोय. यात काय लिहिलं तुम्ही? घ्या बघा. ही चिठ्ठी ही माझीच आहे आणि मीच लिहिली. मास्तर, वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. धर्मेंद्रला मिठी मारावी अशी जी इच्छा होती ना माझी, तशीच बाई ही पण मनापासून मला इच्छा आहे की त्या दोघांचं लग्न व्हावं बाई. तिचे एकटे पण दिसत नाही का हो तुम्हाला मास्तर? आपण आज आहोत, उद्या नाही. पुढे पोरांचं काय सांगा? अरे ती बिचारी वृंदा
एकटी पोरीला वाढवतीये बापाशिवाय. एकट्या आईनं पोरांना वाढवायचं म्हणजे काय होतं ना, मला विचारा. सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं मातीत जातं बाई, गाडून टाकाव्या लागतात सगळ्या. मास्तर लावून द्या ना तिचं लग्न, लावून द्या ना बाई वकील साहेबांबरोबर. मला सांगा, उद्या बर्फीचं लग्न झालं, गेली निघून, एकटी पडेल की नाही सांगा बरं. तिला अशी माझ्यासारखी वकील साहेबांसाठी चिठ्ठी लिहायची वेळ येऊ नये. वृंदाला एवढा विचार करा बाई.